बरोबर ओळखलं. त्यानं आपल्या अभिनय, डान्स आणि डायलॉग डिलिव्हरीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. इंस्टाग्रामवर त्याचे 10 लाख फॉलोअर्स झाले काही महिन्यात. मोज ॲप आणि यूट्यूब शॉर्ट्सवर त्याचे व्हिडिओज लाखोंनी पाहिले गेले. काय एनर्जी आहे राम, हे सूरजसाठी कॉमेंट सेक्शनमध्ये नेहमीच दिसायचं. त्याचे व्हिडिओज नुसते ट्रेंड झाले नाहीत तर त्यांनी सोशल मीडिया कल्चर बदललं. एक रिअल स्टार म्हणून त्याला मान्यता मिळाली. 2024 मध्ये सूरज चव्हाणची बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये एंट्री झाली. लाखो लोक त्याला आधीच ओळखत होते, पण बिग बॉस हे मंच होते त्याची खरी कसोटी. पहिल्याच दिवशी त्याची एंट्री झाली धमाकेदार. त्याच्या बोलण्याच्या शैलीने, इमोशनल रिॲक्शनने आणि प्रामाणिक स्वभावाने घरातल्या सदस्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये त्याची वेगळी छाप पडली. घरात कितीतरी वाद झाले, ग्रुप बनले, भांडणं झाली, कधी अश्रू आले तर कधी हास्य. सूरजने मात्र नेहमी आपलं मत ठामपणे मांडलं. त्याने कधी कोणाला दुःख दिलं नाही, पण